तू पप्पांनी नाही सांगितलेलं. तर मी आजच मोदीला पत्र लिहितो आणि सांगतो की आमच्या बायकोसाठी एक ट्रेन वाढवून द्या. ट्रेन वाढवली की डब्बा वाढवायला सांगू. ट्रेन वाढवली पाहिजे. तर खूप दिवसांनी ब्लॉग टाकलेला नव्हता, तर म्हटलं आता ब्लॉग टाकू. तर ब्लॉग तर टाकायचा होता, परंतु काय व्हिडिओमध्ये बोलायचं, काय कंटेंट आहे ते काय माहिती नाही. तरी पण ब्लॉग बनवू आपण. तर आता सकाळचे वाजलेलं आहे 9 आणि योगिताचं होमवर्क चालू आहे मोबाईलवर आणि मी तर रिकामाच आहे. तर तुमच्यापैकी भरपूर जण होमवर्क करत असतील, काही जण योगितासारखे. फक्त एक दिवस करतो. ती सांगायला फक्त सुट्टी असते तिला, परंतु दिवसभर ते मोबाईलमध्ये तिला काम असतं. स्कूलच्या पोरांची एंट्री वगैरे करायची असते. आता एक तुम्ही कराल योगिता काही टीचर वगैरे असेल असं तुम्हाला वाटत असेल की योगिता काही टीचर वगैरे नाही. टीचर नर्सिंग झालेलं आहे आणि ती हेल्थ चेकअप करते स्टुडंटचे, म्हणजे BMCचे पोरांचे. तर त्यांचे मग हेल्थ चेकअप झाल्यानंतर ऑनलाईन एंट्री करतात ना. मग काय असतं त्याच्यामध्ये मला काय परफेक्ट एवढं माहिती नाही. आधी ऑनलाईन नव्हतं एवढं, आधी रजिस्टर वरच होता. आता सगळं ऑनलाईन पण पाहिजे, ऑफलाईन पण पाहिजे, रजिस्टर पण कम्प्लीट पाहिजे, ऑनलाईन पण पूर्ण डाटा पाहिजे. तर हिची सुट्टीचा दिवस पण बघा कामाचाच असतो, तरी पण सुट्टीच्या दिवशी मग ड्युटीत जाते तेव्हा त्यांचं चेकअप वगैरे करायचं तेव्हा टाइम नाही भेटत. मग यायला पण टाइम होतो ट्रेनमध्ये. ट्रेनमध्ये टाइम असतो पण ट्रेनमध्ये नेटच नाही चालत. नेट नाही चालत. एरिया वाईज कुठे कुठे चाललं, सीट नाही भेटत, काय नाही, तेवढ्यात एंट्री झाल्या असत्या माझ्या. तर बघा आज तिला सुट्टीचा दिवस आहे, पण ते दिवसभर आता ती एंट्री करत बसणार, बरोबर ना. तर ह्यांचं असं आहे BMC वाल्यांचं. बाबा आपण तर कामाच्या ठिकाणीच काम पूर्ण करून घरी यायचं आणि मस्त. तुला किती भारी मी सांगते, मला पण इकडे सोडून दे तर सांगतो मी तिकडेच. नाही तर योगीच्या अगोदर पासूनच बोलत होती की मला आग गाडीमध्ये बसायची, आग गाडीमध्ये. तर हिला आग गाडीमध्ये बसायचं होतं म्हणून आता ती रोज कधी बोललेली लोकल मध्ये जाते. तिला लोकल मध्ये बसायला मजा वाटते. कधीच नाही बोललेली. मला आवडत पण नाही एवढ्या गर्दीमध्ये. एकतर सीट नाही भेटत, काय नाही, विरार सीट भेटते. तर योगिता बोलत होती, म्हणजे मी असं ऐकलेलं आहे की योगिता लहानपणी आग गाडीमध्ये बसायचं होतं, तिथं खूप इच्छा होती. ती इच्छा ती आता रोज पूर्ण करते. रोज ट्रेन मध्ये बसते. असं मी ऐकलेलं आहे, ते घरी आलेलो होतो तेव्हा. एक दिवस ट्रेनचा प्रवास केला तरी तुम्ही लोक एक दिवस येऊन बघा, इथे पोहोचल्यावर तुम्ही काय काम पण नाही करणार. आम्ही कामानिमित्त कधी जातो ना मोबाईल चर्चगेटला तिकडे, तर येता येताना माझी हालत खराब होऊन जाते. आणि मी डेली येऊन जाऊन करते अंधेरी बोईसर. हा तर मित्रांनो बघा, परंतु जे रेग्युलर आपले ट्रेन मध्ये सफर करतात ना, त्यांचा एक ग्रुप असतो. ते ग्रुप बरोबर एकमेकांना सीट बरोबर मिळवून देणार. तुम्ही नवीन गेले असाल, आता मी जर नवीन जाईन आणि त्यांचा ग्रुप असेल तर मला येऊन उठवणार, म्हणजे लगेच नाही उठवणार, पण ते आपल्याला बघणार की हा माणूस कधीपासून बसलेला आहे किंवा हे व्यक्ती. त्यांचं टाइम झालं, 2-3 स्टेशन झाले, बाबा उठ, किती बसतो स्टेशन पर्यंत बसून. तर मित्रांनो असंच ते पण बरोबर असतं की सर्वांना बसायला द्यायचे. उभं राहून राहून खूप माणूस थकतो. तर असं आहे. आणि कधी कधी तर उभं राहायला पण टाइम म्हणजे जागा भेटून असं डोके वर करून राहायचं. तर तसं आपल्याला, आपण कधी कधी जातो तर आपल्याला ट्रेनचा सफर ट्रेन वाढवायला पाहिजे. तर मी आजच मोदीला पत्र लिहितो आणि सांगतो की आमच्या बायकोसाठी एक ट्रेन वाढवून द्या. ट्रेन वाढवली की डब्बा वाढवायला सांगू. ट्रेन वाढवली पाहिजे. तर मोदी काही ऐकत नाही, काय आणि आपल्यासाठी काय. सकाळी पण तेवढीच गर्दी, येताना पण तेवढीच गर्दी. अरे तर आपण ब्लॉग बनवतात तरी पण कामातच आहे असतो. काम तो करना पडेगा ना, काम करना पडेगा. बघा फोन आलेला आहे. परत तिला फोन आला कोणाच्या बरोबर.
अंकिताचा फोन हा बघा, आलेला आहे. आता योगिताला अंकिताचा फोन आलेला, बघू काय बोलते. स्पीकरवर टाक ना काय बोलते. हॅलो. हा, काय नाही, एंट्रा करत होती. बाबूला ट्रॅक्टर चालवता येतं काय? अरे कालच मी फोन केलेला. तर मम्मी होती. हा, तर योगिताला मम्मीने फोन केला, म्हणजे घरी काही लावणीचं काम. हा, तर ट्रॅक्टर घेतलेला आहे घरी. कधी ट्रॅक्टर कालच घेतलेला घेतला. काल नाही, परवाच्या दिवशी परवाच्या मम्मी मागे दिवशी. लागलेली पप्पाच्या. ट्रॅक्टर पाहिजे, ट्रॅक्टर पाहिजे, तर पप्पांनी नाही सांगितलेलं. एवढं महाग थोड्याशा दिवसासाठी, 1-2 तासासाठी. पप्पा काय सांगत होता, 1-2 तासासाठी ट्रॅक्टर घ्यायचं, म्हणजे चिखल करायला किती तास लागतात, 1-2 तास. तर एवढ्यासाठी ट्रॅक्टर घ्यायचं, तर पप्पा नाही बोललेले. आणि परवाच्या दिवशी डायरेक्ट ट्रॅक्टर घरी. सरप्राईज. मोठी पार्टी आहे. मोठी वाटी नाही, आणि बाबू चालवायला पण लागला. बाबू तेव्हा ट्रॅक्टर चालवतोय, ते लगेच शिकला ना. मी काल विचारलेलं, तर मम्मी की येऊ की काय करू असं, तर मम्मी बोलते पाऊस नाही तर लावायला नाही होणार. आणि मम्मी सांगत होती, मी काल सांगणार होती असं, तर पप्पांनी सांगितलं असं कशाला बोलवते. तर मी थोडी भात लावणार होते, मी ते स्वयंपाक बनवून दिला असता आणि ना. त्यानं एक घरी जाईल तेव्हा तरी पण घरी काम नाही करणार, फक्त स्वयंपाक करणार आणि हिच्या फेवरेट मध्ये भांडी घासायची. तर जाऊन सर्व अगोदर भांडी घासणार, म्हणजे हिला पिंकू जास्त ही जाईल ना तेव्हा म्हणजे सर्व भांडी राहणार, ते परत धुणार काय असं. माझ्यासाठी भांडी ठेवणार आहे. तरी पण ते भांडी लावलेली असतील ना, ते पण धुणार आहे, धुतच राहणार. एवढी पण नाही. पिंकू सकाळी जाताना भांडी वगैरे सगळं घासून जाते. हा, पिंकू, तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल तिला. टीचर नाही का मी बोलत होतो, ती पिंकू. हुशार आहे. आधी आळशी होती, आता जसं जसं समजायला लागलं. आधी आणि अंकिता कशी आहे? अंकिता करते, पण अंकिता पण पिंकू आलसी जरा आहे. जास्त. अंकिता आळशी नाही करते, पण ती काय नाईट वगैरे करून आली तर झोपणार. तर तिला मित्रांनो, शिफ्ट ड्युटी राहतात ना, पिंकूला जनरल ड्युटी. तर मित्रांनो, तिने पण नर्सिंग केलेलं आहे, पिंकूने पण नर्सिंग केलेलं आहे, अंकिताने पण नर्सिंग केलेलं आहे, आणि शेवटचा बाबू तुषार आहे, त्याला पण सांगत होते नर्सिंग करायला. म्हणजे एका फॅमिलीमध्ये 4 नर्स. मी कुठे सांगितलं? मग त्याने नाही केलं. तो बोलला की मी काहीतरी डिफरंट करेन. डिफरंटच करतो. तर आता तो काहीतरी डिफरंट करत आहे बघा, केलेलं नाही त्यांनी आणि तो करेल ना काहीतरी डिफरंटच सांगतोय, पण अजून काही केलेलं नाही. तर मित्रांनो, आता योगिता फोनवर बोलत होती, तर काही शब्द तुम्हाला समजले नसतील. आमच्या कोकणी भाषेत बोलत होती. तर योगिताची कोकणी भाषा आहे आणि माझी डावर भाषा आहे. मला डावर भाषा समजते, पण एवढं बोलता नाही. घरी राहिलो असतो तर एवढ्यातले बोलले असते. तर मित्रांनो, हिला, मला यांची भाषा समजते, कोकणी समजते, पण ती एवढी चांगली बोलता नाहीत. बोलतो तरी पण एवढी चांगली बोलता नाहीत. पण योगिताला तर डावर येतच नाही बोलता, आणि काही शब्द तिला समजतच नाही. तर मी हिला काही शब्द आहेत ना, ते चुकीचे सांगून ठेवलेले आहेत, शिकून ठेवले. मग ती घरी बोलते ना तर चुकीचे, मग मी गपचूप मनात असतो. त्यांना पण वाटते, अरे हिला सांगायचे काय असतं आणि बोलते काय, असं हिला वाटते. तर असं मित्रांनो, ब्लॉग मोठा होईल. आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. आमची बडबड होती, तुम्हाला आवडली नसेल कदाचित. माझं काम पण करायचं आहे, तरी पण म्हटलं काय ब्लॉग टाकावं, तर तुमच्यासोबत आमचे पर्सनल गोष्टी शेअर करतो. तर तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील
तर आपल्या पेजला जरूर सबस्क्राईब आता करा. मी घरी गेली घरी जाणार आहे तर मी व्हिडिओ शूट केला असता पण मोबाईल तर तुझ्याकडे राहील. मोबाईल माझ्याकडे. आपण आपल्या इथे जाऊ तेव्हा हा तर व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन कसे खेळणी करतात आणि भात कसं लावतात शेतात. म्हणजे रोपणी केलेली असते ते उपडायचं आणि मग दुसरी शेतामध्ये जाऊन लावायचं असं असतं.